विमानसेवा विस्कळीत झाल्यानं विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेकडून पुणे ते बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। बंगळुरू चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। संभाजीनगरमधून पुढील 3 दिवस कुठलंही बुकिंग होणार नाहीये। संभाजीनगर ते दिल्लीचं तिकीट हे थेट 17 ते 23 हजार रुपयांवर पोहोचलंय। खासगी बस चालकांनी सुद्धा संधी सोडलेली नाहीये। दिल्लीसाठी प्रति व्यक्ती सुमारे 4 हजारांवरून 10 हजार रुपये भाडं आकारल्याचं दिसतंय। तर यावर पुढचे 3 दिवस बुकिंग होणार नाही, थेट सोमवारी बुकिंग होईल असं इंडिगोच्या काउंटरवरून प्रवाशांना सांगण्यात आलं। खासगी तिकीट बुकिंग ॲपवर तिकीट दिसत असलं तरी आम्ही काहीही सांगू शकत नाही असं यावेळी प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे तिकीट कसे गगनाला भिडलेत आपण पाहूयात। मुंबई ते गोवा हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला 89,000 रुपये मोजावे लागणार आहेत। पुणे ते बंगळुरू हा प्रवास करण्यासाठी 84,000 रुपये, मुंबई ते नागपूरसाठी 52,000, अर्धा लाख। मुंबईतून नागपूर महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी, मुंबई ते कोलकाता प्रवासासाठी 51,000 रुपये, पुणे ते दिल्ली प्रवासासाठी 35,000, मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी कमीत कमी 19,000 रुपये, मुंबई ते कोल्हापूर राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये आत्ताच्या घडीला मोजावे लागतात।